मित्रांनो, हरभऱ्याच्या भर फुलामध्ये आपल्याला 2-3 ज्या चुका आहेत तर त्या करायच्या नाही. मित्रांनो, आपल्याकडून जर ह्या चुका झाल्या तर आपल्याला हरभरा पिकामध्ये उत्पन्नात घट बघायला मिळत असते. त्यामुळे या 2-3 चुका ज्या आहेत तर त्या करायच्या नाही. तर मित्रांनो, त्या 2-3 चुका कोणत्या आहेत तर तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. नमस्कार मित्रांनो, मी महेश सावंत. तुम्ही बघत आहात शेतकऱ्याचा विशेष बारी. तर मित्रांनो, हरभरा पिकामध्ये पहिली जी भरफुलामध्ये आपण चूक करत असतो तर ती चूक म्हणजे की आपण जे पाणी आहे आपण मग त्यामध्ये स्प्रिंकलरने देतो किंवा आपण पाठ पाण्याने आपण सुद्धा पाणी जे आहे तर हरभरा पिकाला देत असाल तर मित्रांनो, ही चूक मोठी आहे. तर ही चूक आपल्याला करायची नाही. फुलामध्ये कोणत्याही साधनाने आपल्याला जे आहे तर ते पाणी द्यायचं नाही. त्याचबरोबर मित्रांनो, जी दुसरी चूक आहे तर दुसरी चूक जी आहे तर दुसरी चूक म्हणजे की आपल्याला फवारणी आपण ज्यावेळेस हरभरा पिकामध्ये फुलावस्थेमध्ये करत असतो तर त्यावेळेस जे गॅस पॉयझन जे कीटकनाशक आहे त्यामध्ये प्रोफेनोफॉस, क्विनॉलफॉस असे जे कीटकनाशक आहे गॅस पॉयझन, तर त्या कीटकनाशकाचा आपल्याला शक्यतो वापर करायचा नाही. मित्रांनो, त्याचा जर आपण वापर केला तर त्यामध्ये जे फुलं आहे तर ते फूल गळण्याची शक्यता त्यामध्ये जास्त असते. त्यामुळे शक्यतो आपल्याला त्यामध्ये जे गॅस पॉयझन औषध आहे तर ते आपल्याला वापरायचे नाही. त्याचबरोबर मित्रांनो, जी 3 नंबरची चूक आहे तर मित्रांनो, आपल्याला हरभरा पिकामध्ये आपण जर युरियाचा वापर करत असाल तर मित्रांनो, आपल्याला भर फुलामध्ये युरिया हा द्यायचा नाही. मित्रांनो, आपण युरिया जर दिला तर त्यामध्ये जे नायट्रोजनचं प्रमाण आहे तर ते वाढतं. त्यामध्ये मग आपलं हरभरा पीक पुन्हा जे आहे तर फुलावस्थेकडे न जाता ते फक्त माजतं, फक्त त्यामध्ये शेंडा जो आहे तर तो काढण्याचं काम ते हरभरा करत असतं. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला भरफुलामध्ये जे आहे तर युरियाचा त्यामध्ये वापर हा करायचा नाही. मित्रांनो, त्याचबरोबर आपल्याला फवारणी करताना त्यामध्ये योग्यरित्या योग्य प्रमाण जे आहे औषधाचं तर ते टाकणे गरजेचे आहे, जेणेकरून फूल जे आहे तर तिला धक्का न पोहोचता आपल्याला त्यामध्ये फुलांची सेटिंग त्यामध्ये जास्त प्रमाणात व्हावी याचं आपल्याला लक्ष देणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जे 2-3 आपले चुका आहेत तर त्या आपल्याकडून होऊन द्यायच्या नाही. तर मित्रांनो, त्याचबरोबर आपल्याला भरफुलामध्ये जे आपण कोळपणी करतो किंवा खुरपणी करतो तर ती सुद्धा आपल्याला भरफुलामध्ये किंवा फुल लागण्याच्या स्टेजमध्ये आपल्याला ती करायची नाही. त्या अगोदरच आपल्याला जे काय आहे तर ते निंदन करून घ्यायचं आहे, जेणेकरून मुळांचा त्यामध्ये काही धक्का जर बसला तर त्यामध्ये आपली फुलगळ त्यामध्ये कळीगळ जी आहे तर ती होऊ शकते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने 2-4 ज्या चुका आहेत तर त्या आपल्याकडून होऊन द्यायच्या नाही, जेणेकरून उत्पन्नामध्ये आपल्याला घट बघायला मिळणार नाही. तर मित्रांनो, आपल्याला पाणी देताना आपण असं करा, ज्यावेळेस आपल्याला सुरुवातीला कळी अवस्थेत किंवा कुठे मोठे फुलं दिसतात तर त्यावेळेस आपण एकदा पाणी देऊन घ्या. जर पाण्याची गरज नसेल तर मग मित्रांनो, ज्यावेळेस आपले 80-90% जे आहे तर घाटे बनले आहे तर त्यावेळेस सुद्धा आपण पाणी देऊ शकता. मित्रांनो, आपण अशा 2 टप्प्यात पाणी द्या. निश्चितच आपल्याला जे हरभऱ्याचं पीक आहे तर ते उत्पादन त्यामध्ये चांगलं निघायला मदत मिळेल. मित्रांनो, आपण त्यामध्ये अगोदरच आपण हरभरे मोडून त्यामध्ये पुन्हा हरभऱ्याचं पीक जे आहे तर ते पेरणी केलेलं आहे. तर त्या अवकाळी पावसामुळे तर मित्रांनो, त्यामध्ये आपण असं लक्ष द्या, यावर्षी हरभऱ्याला चांगले भाव आहे. तर मित्रांनो, आपण अशा पद्धतीने त्यामध्ये उपाययोजना केल्या तर निश्चितच आपल्याला हरभरा पिकाचं चांगलं उत्पादन घेण्यास मदत मिळणार आहे. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतीविषयी आपण अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, धन्यवाद. जय जवान, जय किसान.